नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग घेऊन आलेली आहे. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, की भावाच्या कारच्या डिलिव्हरीसाठी मी गेले होते घरी आणि फार घाईघाईत जाणं आणि येणं झालं. तर बघा, हा आहे दुसरा दिवस कारण आदल्या दिवशी आम्हाला जायला खूप लेट झाला होता. दुसऱ्या दिवशी पण थोडेसे क्लासेस घेतले ऑनलाईन. त्यानंतर त्या गाडीची डिलिव्हरी घेतली आणि मला रिटर्न मागे फिरायचं होतं. पण तरीसुद्धा मला हा हरभऱ्याच्या भाजी तोडण्याचा मोह आवरला नाही. मला निघायची तयारी झालेली, तरी पण मी काय केली मस्तपैकी भरपूर भाजी खुडली. आईने आदल्या दिवशीच खूप सारी भाजी खुडवून आम्हाला बनवून ठेवली होती, कारण आम्हाला दोघांनाही ती आवडते त्यामुळे. पण मी आता ही भाजी चालवली होती पुण्याला नेण्यासाठी. मी, माझ्याबरोबर माझा भाऊ, आम्ही दोघं, मम्मी, आम्ही 2-3 जणांनी खूप सारी भाजी तोडली. हे बघा, तुम्हाला दाखवते जवळून. मस्त अशी ताजी-ताजी आणि छान आंबट अशी भाजी मिळत नाही लवकर. आपण इथं बाहेरून आणतो, पण ती आणल्यानंतरही आपल्याला अ, म्हणजे सुकलेली किंवा वाळलेलीच असते. अशी ताजी तोडून लगेच भाजी करण्याची जी मजा आहे ना, तर ती कशातच नाही. आणि ह्या दिवसांमध्ये ही हरभऱ्याची भाजी मस्त खायला खूप छान लागते, आंबट लागते. हिची वाळून पण भाजी केली जाते, पण वाळवून एवढी मला जास्त आवडत नाही, जेवढी मला ओली भाजी आवडते आणि वाळवलेली पण छान होते. पण जर तुम्हाला तिला अजून आंबटपणा हवा असेल, तर त्यात थोडंसं आमसूल किंवा चिंच घालावं लागतं. हे बघा, कोथिंबीर पण मस्त होती. ती पण आपल्याला पाहिजे तेवढी मी तोडून घेतली. मला घरचे म्हणत होते, "काय सगळीच उपटून नेते की काय?" माझं जर चाललं असतं, तर मी सगळीच उपटून आणली असती. तर अशा पद्धतीने भाजी तोडली खूप सारी, माझ्यासाठी पण, मैत्रिणींसाठी पण आणि त्यानंतरनं कोथिंबीर घेतली. हे बघा, अजून मस्त अशी कोथिंबीर इकडे येतीये. हरभऱ्यात थोडेसे पडलेले होते धने, तर ती जरा वाढलेली होती, तर ती मी सगळी काढून घेतली. आणि त्यानंतर आईने इथे हळद लावलेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे. आता ती हळद रेडी होत आलेली आहे ऑलरेडी. तर ती दाखवते आणि त्यानंतरनं काय झालं ना, की बऱ्याच ठिकाणी ना असे छोटे-छोटे बुचके लावलेले होते. म्हटलं हे काय लावलंय? जवळ जाऊन बघते तर ती होती शेपू. हो. आणि शेपूसोबतच अजून त्या ठिकाणी लावलेला होता लसूण, त्यानंतरनं काही ठिकाणी होती कांद्याची पात. आता मी काय केलं माहिती आहे का, लसणाचे थोडेसे आहे ना, जी पात होती ती काढून घेतली आणि कांद्याची पात घेतली. कारण तुम्हाला तर माहिती आहे, की मला वांग्याचं भरीत लसणाची किंवा कांद्याची पात घालून खूप जास्त आवडतं. तर त्या पाती पण थोड्या-थोड्याशा घेतल्या मूठभर आपल्याला लागेल तेवढ्या. त्यानंतर आले शेपूकडे, पण शेपू काय अशी खूप आलेलीच नव्हती आणि आई सांगत होती, की भावाने एका जागी खूप-खूप लावल्यामुळे अशी खूप एकदम दाट आलेली आहे ती किंवा अशी खूप जास्त एकाच जागी बुचके तयार झालेले आहेत. पण ठीक आहे, छान आहे आणि त्यांच्यापुरतं खाण्याचं भागून जातं त्याच्यामध्ये आणि विदाऊट एनी केमिकल त्यांना खायला मिळते आणि मोस्टली ते तिथे टाकतात तरी काय शेणखत आणि त्यानंतरनं राख टाकलेली होती आईने. तर बघा या पद्धतीने घरगुती थोडीशी जागा आहे, तर आई तिथे काय करते वेगवेगळ्या भाज्या लावते. कारलं होतं, त्यानंतरनं घोसाळं होतं, भोपळा होतं, वेगवेगळ्या भाज्या असतात, अळूची पानं असतात. तर आता मी तुम्हाला ह्याची रेसिपी पण दाखवणार आहे. पण मी जी भाजी आणली होती, ती आणल्यानंतरनं 2-3 वेळा बनवली मी. पण तेव्हा काही मला त्याचा व्हिडिओ काढणं झालं नाही. ही शेवटची उरलेली भाजी आहे, की जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. 3-4 दिवसांनंतरनं पण भाजी अगदी ताजी-तवानी होती. तुम्ही बघू शकता. इथे आईने काय केलं, की हे भाजी ज्यावेळेस आपण खुडतो शेंडे-शेंडे त्यावेळेस आहे ना, अशी खाली पेपर अंथरून अशी खालीवर केली जाते. त्यावर आपण म्हणू शकतो, की कीटक किंवा अळी वगैरे हिरवी असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी आपटली जाते. त्यानंतर एक्स्ट्राचं जर काही आपण जास्तच हाडदांड्या वगैरे घेतल्या असेल, तर त्या कमी जादा करून नेसली जाते व्यवस्थित पद्धतीने. आईने तर ऑलरेडी नेसून दिलेलीच होती. तुम्हाला मी दाखवते. हे बघा या पद्धतीने. तर आता ही भाजी करायची कशी? तर कोणी याला धुतं, तर कोणी धुत नाही. बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की हिला धुतल्यानंतर तिची आंब निघून जाते. तर आंबटपणा निघून गेल्यामुळे ती तेवढीशी आंबट लागत नाही. पण काही लोकांचं म्हणणं आहे, की आम्हाला धुवून आवडतं, तर त्यांनी धुवून वापरली तरीही चालेल. हां, पण धुतल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल, की आंबटपणा कमी वाटतोय, तर थोडीशी चिंच किंवा आमसुलाचा एखादा पीस तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात. आणि ॲक्चुअली ना ही भाजी आंबटच खूप छान लागते. तर आता भाजी काढून घेतली चाळणीमध्ये, त्याच्यानंतर वाटण रेडी करते. वाटण रेडी करण्यासाठी मस्त अशा 3 हिरव्या मिरच्या टाकल्यात मिक्सर जारमध्ये. थोडंसं त्याच्यामध्ये टाकलेले आहेत जिरे आणि त्यानंतर भरपूर सारा लसूण टाकलेला आहे. तुम्ही बघू शकतात. चला तर आता इतकं साधं सोपं वाटण आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाणे घालून आवडत असेल, तर यामध्ये तुम्ही थोडेसे भाजलेले शेंगदाणे पण वाटणात घालू शकता. शेंगदाणा घालून सुद्धा छान लागते. पण आम्हाला मात्र फक्त अशीच आवडते लसूण आणि मिरची घालून. चला तर आता ही भाजी बनवायची कशी ते मी तुम्हाला दाखवते. तर ही भाजी बनवण्यासाठी मी काय करते, की सगळ्यात अगोदर कढई मांडूयात. त्यानंतर त्यावर तेल तापण्यासाठी ठेवूयात. अशी मस्तपैकी या ठिकाणी काय केली आहे, की कढई मांडली आहे, त्याच्यावर तेल टाकते. तेल चांगलं तापतंय. साईडलाच आपलं कुकरमध्ये मटकीची भाजी करणार आहे मी. तर मटकीला छान मोड आले होते. घरची गावरान मटकी होती. तर तिची आता पातळ भाजी करावं म्हणते. कारण ही भाजी शिजून खूप थोडीशी होते आणि आम्हाला असं आहे ना, की ही भाजी नुसती खायला आवडते, तोंडी लावल्यासारखी. त्यामुळे मग मी ही एक स्पेअर भाजी एक्स्ट्रा बनवत होते. तर साईडला आपलं दुसऱ्या भाजीचं प्रिपरेशन ऑलरेडी चालू आहे.
चला, तर आता तेल गरम झालं ह्याच्यामध्ये जिरं टाकूयात. ऑलरेडी वाटणात पण टाकले होते. पुन्हा एकदा टाकले. छान असे जिरं तडतडल्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये काय करूयात, आपण जे वाटण रेडी केलं होतं मिक्सर जारमध्ये ते ॲड करूयात. आता मस्त असं आपलं वाटण यामध्ये टाकूयात. छान पद्धतीने त्याला मिक्स करूयात आणि त्यानंतर याच्यात लगेचच आपण टाकणार आहोत भाजी. आता ह्या भाजीला आहे ना स्वतःचा असा ओलावा असतो. त्याच्यामध्ये खूप सारं पाणी सोडते. पण ॲक्चुअली ज्या दिवशी मी आणली होती त्या दिवशी तर इतकं भयंकर पाणी होतं, की ते आटता आटत नव्हतं. त्यानंतर ना हळू थोडंसं त्याच्यातलं कंटेंट कमी होत गेलं कारण भाजी बऱ्यापैकी जुनी होत गेली. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे. हिंग ॲक्चुअली ना सगळ्या गोष्टीत टाकलं पाहिजे ना. आपण वरण वगैरे ह्याच्यामध्ये तर टाकतोच. पण प्रत्येक गोष्ट आपल्याला काय होते, की पोटाला पचण्यासाठी हलकी पडते. त्यामुळे थोडंसं हिंग पण टाकलं. त्यानंतर ॲड करून घेते मीठ आणि छान आता मीठ मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता ॲड करूया त्यामध्ये भाजी. तर मी सांगत होते, की ही भाजी जशी-जशी मी बनवत गेले ना, तसं-तसं नंतरनं तिला पाणी सुटायचं प्रमाण कमी होत गेलं, कारण ती थोडीशी शिळी होत गेली. पण तरीसुद्धा तिच्यात तेवढा सफिशियंट ओलावा असतो, की स्वतःच्या पाण्यामध्ये ती शिजते. त्यामुळे काही एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकण्याची गरज पडत नाही. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे. अगदी कमी वेळामध्ये ही भाजी शिजते आणि होते पण एकदम झटपट. चला तर आता भाजी टाकल्यानंतर तिला थोडंसं खाली-वर करते आणि त्यानंतरनं काय करूयात, की त्याच्यावर आपण एक झाकण मारून ठेवूयात, जेणेकरून भाजीला काय होईल थोडंसं पाणी सुटेल. या पद्धतीने सगळी भाजी खाली-वर केली. त्यानंतरनं त्याला झाकण ठेवलं. अगदी आपण मेथीची भाजी बनवतो त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. मेथीची भाजी पण आपण शेंगादाणे वगैरे घालून बनवतो, तशीच ही भाजी बनवली जाते. फक्त वैशिष्ट्य एवढं आहे, की ती थोडीशी आंबट लागते भाजी आणि ही फक्त थंडीच्या दिवसांमध्येच मिळते. ॲक्चुअली आईने तिथे जे लावलंय ना, तर ते हरभऱ्यासाठी न लावता ही फक्त आणि फक्त भाजीसाठी लावलेली आहे. जेवढी भाजी आपल्याला ताजी खाता येईल तेवढी खायची आणि त्यानंतरनं सगळी भाजी खुडायची आणि मस्तपैकी वाळवून ठेवायची, जेणेकरून वर्षभर ती आपल्याला बनवता येते. वर्षभर पण आपण तिच्यामध्ये मस्त असं बेसन पीठ घालून, पालक वगैरे हटून करतो या पद्धतीने भाजी बनवू शकतो. हे बघा आता तुम्हाला दाखवते. मस्तपैकी भाजी शिजत आलेली आहे, ओलसर पण झालेली आहे. ॲक्चुअली तिच्यामध्ये आहे बरचसं वॉटर त्यामुळे ती काय करते स्वतःच्या पाण्यातच शिजते. तिला आता थोडीशी पसरवून ठेवते. त्यानंतर अजून एकदा परत थोडंसं आपण त्यावर झाकण ठेवूयात. तोपर्यंत बाकी आपली जेवणाची तयारी करूयात. आता झालंय असं, की आज इतका जास्त अशक्तपणा आलेला आहे, की असं झालं, की कधी एकदा जेवून घेईल. त्याच्यामुळे भाजी होण्याची वाट बघते. मटकीसुद्धा ॲक्चुअली पातळ बनवण्याचा प्लॅन होता, पण तिला पण पटकन सुकी बनवली आणि त्यानंतरनं घेत आहे आता जेवणासाठी. चला मस्तपैकी भाजी रेडी झालेली आहे. भाजी आता आपण जेवायला घेऊ शकतो आणि गरमागरम जर भाजी असेल हरभऱ्याची तर अजून काय पाहिजे? हे बघा अजून थोडंसं वॉटर यामधून निघतंय. तेवढं ड्रेन होऊ देऊयात आणि त्यानंतरनं लगेचच झटकीपट आपण जेवायला ताट करूयात. आता शेवटचं एकदा चेक करते भाजी झाली की नाही, तर मस्तपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण बसूया जेवणासाठी. तर आजचा जेवणाचा बेत आहे आपल्याकडे मस्त अशी ओली हरभऱ्याची भाजी आणि सुकी आपण बनवलेली आहेत मटकी. प्लॅनमध्ये थोडा चेंज झालाय. पातळ मटकीऐवजी आता आपण सुकी मटकी बनवलेली आहे. आज जरा अशक्तपणा जाणवतोय. क्लासेसला पण निघायचंय. त्याला नो ऑप्शन. सो पटकन जेवायला घेतलाय. तर छान पद्धतीने प्लेटिंग करूयात. ज्वारीची भाकरी आहे आपल्याकडे. तर आजचा मेनू तर एकदम भारी गावाकडचा झालेला आहे आणि त्यातल्या त्यात भर म्हणजे आज आहेत बोरं खाण्यासाठी. कोणाकोणाला बोरं आवडतात मंडळी? मला तर खूप जास्त आवडतात. मैत्रिणीने गावावरून आणली होती आणि खास तिने माझ्यासाठी ही बोरं ठेवली. बरीचशी बोरं मी तिथेच तिच्या घरी खाल्ली आणि ही राहिलेली बोरं मी खाली घेऊन आले होते. म्हटलं मी आता मस्तपैकी जेवताना खाईल. एकदम अफलातून टेस्ट होती आजच्या जेवणाची. चला तर मग मंडळी या जेवायला आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी अशाच नवीन गावाकडच्या वेगवेगळ्या रेसिपी मी घेऊन येत जाईलच. चला तर मग भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.